पहलगाम हल्ल्याशी संबंधित नवीन धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। 4 पैकी 2 दहशतवादी दक्षिण काश्मीरमधले असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। 2 दहशतवाद्यांनीच पर्यटकांना फूड स्टॉलवर नेल्याची माहिती मिळते। 2 पाकिस्तानी दहशतवादी आधीच फूड कोर्टवर बसले होते, दबा धरून बसले होते। तसंच फूड कोर्टवर पर्यटकांची संख्या वाढताच त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। एका इंग्रजी दैनिकाची पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी देण्यात आली आहे। 4ही दहशतवादी 4 ते 5 दिवस आधीपासूनच पहलगाममध्ये असल्याचा संशयही आता व्यक्त केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी सोमेश कोलगे, सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, नेमकी आता ही माहिती नवीन एक समोर येते, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्कीच जम्मू काश्मीर पोलिसांच्या मार्फत ही माहिती आल्याचं कळतंय आणि त्या माहितीमध्ये हे सांगितलं गेलंय त्यानुसार काही आधी इनपुट्स होते इंटेलिजन्सचे की काही ना काही गडबड होऊ शकते आणि त्यामुळे दल लेकचा परिसर असेल, त्यानंतर मग श्रीनगरचं मुघल गार्डन असेल, जबरवान रेंज असेल, तर इथे सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणावर तैनात होती आणि प्रचंड करडी नजर ही सुरक्षा यंत्रणांची या सगळ्या इंटेलिजन्स अनुषंगाने होती। परंतु ती माहिती मिळते त्यानुसार या 4 दहशतवादी जे होते त्यापैकी 2 जण हे दक्षिण काश्मीर मधले स्थानिक आहेत आणि त्यांनीच या सर्व पर्यटकांना स्थानिक असल्याचा बनाव करून तिथपर्यंत घेऊन गेले आणि मग तिथे नेऊन दहशतवाद्यांच्या टप्प्यात पर्यटक आणून एक पद्धतशीरपणे त्यांच्यावरती हल्ला केला गेला। त्यामुळे या सगळ्यातलं जे फेल्युअर किंवा ज्या प्रकारची चूक आपण म्हणतोय सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने, तर ते त्या अनुषंगाने झाली असावी असं कळतंय। कारण त्या सर्वांना ऑफिशियल्स या सगळ्या बाबतीमध्ये माहिती होती, ऑफिशियल काही इनपुट होते, परंतु त्या सगळ्या अनुषंगाने जी काळजी घेतली जात होती त्या दरम्यान या दहशतवाद्यांनी स्वतः या सगळ्या पर्यटकांमध्ये घुसून त्यांच्यामधलाच एक होऊन त्यांना सर्वांना घेऊन तो इथपर्यंत गेला अशी माहिती मिळते। त्याच्यामुळे ही माहिती अतिशय धक्कादायक आहे आणि या संपूर्ण पहलगाम हल्ल्याच्या तपासाला एक नवीन दिशा देणारी आहे। नक्कीच सोमेश, तू सोबतच राहा, आणखी काही घडामोडींचे अपडेट्सही तुझ्याकडून जाणून घ्यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।